हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि हो, रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटल वरून ओळखलंच असेल, की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे. तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही इथं पाहत आहे, की जी मी काय केली, एक वाटी इथे घेतलेले आहे पोहे आणि पोहे चाळून पण घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच मी निवडून वगैरे पण घेतलेले आहे. आणि चांगल्यापैकी आपले जे पोहे आहे ना, तर स्वच्छ झालेले आहेत. आता आपण काय करूया, कढई तापून घेऊ आणि कढईमध्ये पोहे ॲड केलेले आहेत. तर थोडीशी हळद मी काय केलेली आहे, पांढरे तर म्हणजे चिवडा जे आहे, तर पांढरा म्हणजे छान वाटणार नाही. तर त्यासाठी मी काय केले, इथं थोडीशी हळद जी आहे, ती ॲड केलेली आहे आणि फक्त अर्धी पळी इथं तेलाचा वापर केलेला आहे आणि आपल्या पूर्ण चिवड्यामध्ये ना तेलाचा खूप 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 कमी प्रमाणात वापर केलेला आहे. आणि जे तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे जे आपले पोहे आहे ना, तर मस्त असं कलर त्याला यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण काय करायचे, हे जे पोहे आहे ना, तर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर हळदीचा कलर जे आहे ना, तर चांगलाही म्हणजे छानपैकी आलेला तर आहेच. तर तुम्ही तर पाहू शकताय. म्हणजे हे काय लगेचच होत नाही बरं का. आपला गॅसचा फ्लेम काय हाय करायचा नाही, कारण जळण्याची शक्यता असते. तर काय करायचंय, जोपर्यंत आपले पोहे चांगले असे हाताने क्रश होत नाही, तोपर्यंत असं त्याला ना म्हणजे काय करायचंय, भाजून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट आपले जे पोहे आहे ना, ते चांगल्यापैकी भाजले गेलेले आहेत. आपण ह्याला काय करूया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण काय केले, एका प्लेटमध्ये पोहे काढून घेतले. त्याला आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये असंच ठेवूया. तोपर्यंत आहे ना, कढईमध्ये काय करूया, खोबरं किसून घेतलेला आहे. तुम्हाला जर साईज ह्याची छोटी-मोठी ठेवायची असेल, तर तुम्ही ठेवू शकता. साधारणपणे एक छोटी वाटी मी काय केलेलं आहे, चणा डाळ घेतलेली आहे. जर तुम्हाला फुटाणे जर घ्यायची असते रेडीमेड, ते पण तुम्ही घेऊ शकता. तिथं मी डाळीचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यासोबतच मी काजू आणि बदाम मिक्स असं करून घेतलेलं आहे. साधारणपणे 1 वाटी घेतलेला आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तिथे मी काय केले, 1 वाटी घेतलेला आहे आणि तीच वाटी मी काय केले, शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण कच्चे. जे काही सामान घेतलेलं आहे ना मी सर्व काही, ते आपल्याला काय करायचं, भाजून घ्यायचे. म्हणजे आधी ना तळून वगैरे काही घेतलेलं नाही मी. सगळं डायरेक्टच तळणार आहे. आणि त्याच वाटी छोटी जी वाटी आहे ना, तर मनुके घेतलेले आहे. ते तुम्ही काय केलंय, 4 ते 5 हिरवी मिरची जी आहे ना, ती पण अशी कट करून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. कारण चिवड्यामध्ये हिरवी मिरची असली तर खूप छान असा चिवडा लागतो. त्यासाठी मी काय केलंय, इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि जी कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्या ह्याच मसाल्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे शेंगदाणे वगैरे काय जे काय आहे ना, त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं माहिती आहे का, याला कमी गॅसवरतीच ह्याला ना चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल ॲड करायचे. तेल काही जास्त घ्यायचं नाही, कारण काय होतं माहिती आहे का, हे भाजल्या जाणार नाही. फक्त असं जळण्यासारखं वासेल. तर काय करायचं, थोडंसं तेल ॲड केलं ना, तर चांगल्यापैकी तळलं जाईल. कढीपत्ता वगैरे जे आहे ना, तर पूर्ण असं एकसारखं तळून घ्यायचं आहे. आणि हो, तळल्या जातात. तुम्ही म्हणता असं हे डायरेक्टली कसं होतं, की तुम्ही एकदा ट्राय करा. नक्की तुमचं हे पण जे आहे ना, व्यवस्थित तळल्या जाईल. तर तुम्ही पण हे व्हिडिओमध्ये पाहू शकता, की कशाप्रकारे आपले जे आहे ना सर्व काही डाळी वगैरे, शेंगदाणे, खोबरं वगैरे जे आहे ना, ड्रायफ्रुट्स ते सगळे त्यात तळल्या गेलेले आहेत. तुम्ही तर पाहू शकता थोडं-थोडं ह्याचा कलर जे आहे ना, ते चेंज व्हायला लागला आहे. तर फक्त वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक रेसिपी बनवायची म्हणलं, की वेळ तर लागतोच ना. मग ही पण या रेसिपीला थोडासा वेळ लागतो. फार काही वेळ लागत नाही. तर जवळपास आहे ना ह्याला 10 ते 12 मिनिटं झालेली आहे आणि चांगल्यापैकी तुम्ही इथं कलर पाहू शकता कशाप्रकारे एकदम मस्त असं कलर आलेला आहे आणि फायनली आपण तेलामध्ये फ्राय करून घेतो ना, तशा प्रकारे हे झालेलं आहे. तर खूप मस्त अशी स्मेल म्हणजे वास पण आहे ना, ते छान येतो होता. आणि जेणेकरून ना सगळे आपले जे आहे ना, आपण जे काही टाकलेलं आहे मटेरियल, ते खूप असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया, जे आपण पोहे आहे ना, ते थंड झालेले आहे. ह्याला असं काही नाही की थंड होऊ द्या,
गरम असू दे असं काही नाही. पण वेळ तर लागतोच ना, दुसरं आपण भाजून घेईपर्यंत. आपले जे पोहे आहे ना, तर खूप असे कडक झालेले आहेत. तुम्ही तर पाहू शकता, की ज्यावेळेस मी मिश्रण एकसारखं करत होते ना, त्यावेळेसच त्याचा भुगा तयार व्हायला लागला होता. पण ह्याला काय करायचंय पोह्यांना हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचं. कारण काय तर पोह्यांना पोह्यांचे लगेचच तुकडे होतात. तर मग त्यासाठी थोडंफार काय करायचंय, हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे आपला म्हणजे पोह्याचा चिवडा आहे ना, तो खूप असा छान दिसत आहे. तर तुम्ही बघताच तोंडाला पाणी सुटेल, की ही मस्त अशी रेसिपी आपली झालेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय करूया, जे बेसिक मसाले आहेत आपले ते ॲड करून घेऊया. तर आधी पण मी काय केले, थोडीशी हळद ह्याच्यामध्ये ॲड केली होती ना, तर आता परत काय केले, थोडीशी हळद मी ॲड केलेली आहे आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या तिखट म्हणजे टेस्टनुसार तुम्ही काय करा, जेवढं तुम्हाला तिखट हवं ना, तर तेवढं कमी जास्त करू शकता तिथं. आधी पण आपण काय केलं, हिरवी मिरची ॲड केली ना, मग त्याच्यासोबतच मी काय केले, थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे आणि आता काय करायचंय, चाट मसाला तुमच्याकडे जर आमचूर आमचूर पावडर असेल, तर तुम्ही ते घेऊ शकता. इथं मी काय केलंय, म्हणजे माझ्याकडे काय आमचूर पावडर नव्हती, तर मी ते काय केले, चाट मसाला आहे ना, जवळपास मी 1 चमचा घेतलेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये काय करूया, चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. आधी काय आपण ॲड केलेलं नाही. तर आपण आता ह्या स्टेजलाच पूर्ण काय आहे ना, तर चवीपुरतं मीठ आहे ना, ते ॲड करून घेऊया. आता काय करायचंय, पिठी साखर आहे तर तुमच्या क्वांटिटी म्हणजे तुम्हाला जसं गोड हवंय ना, त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. तर मी काय केले, मला लागेल तेवढं मी इथं ना साखर घेतलेली आहे. जवळपास 1.5 ते 2 चमचे इथे मी ॲड केले. तिखट चटपटा आणि गोड असं फ्लेवर खूप छान येतो. ते तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपला जे चिवडा आहे ना, तर म्हणतात ना, लक्ष्मीनारायण चिवडा, तर तसं तुम्ही इथं पाहू शकता. तशाच प्रकारे आपला चिवडा आहे ना, खूप छान आता घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. तर आपण ह्याला काय करायचंय, लगेचच गॅस बंद करायचा नाहीये. जेणेकरून 5 ते 6 मिनिटं तरी ह्याला काय करायचंय, कमी गॅसवरतीच ना असंच त्याला मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून जे मसाले आहेत ना, पूर्ण असं मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू असंच चालवत राहायचंय. आणि तुम्ही आता पाहू शकता, की हे म्हणजे आणि त्याचं मटेरियल तुम्ही पाहू शकता, की किती खूप म्हणजे छान झालेलं आहे. तर तुमच्या क्वांटिटीने म्हणजे तुम्हाला पोहे जास्त हे कमी करू, जास्त करू शकता ना, तेव्हाच तुम्ही करू शकता. आणि ते इथं तुम्ही पाहू शकता, आपला जे कढीपत्ता वगैरे आहे ना, तो खूप असा छान कुरकुरीत झालेला आहे. म्हणजे समजायचं, की आपला जे मसाला आहे ना, ते चांगल्यापैकी भाजला गेलेला आहे. आता मी हे काय केले, ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले, म्हणजे जेणेकरून चिवडा जे आहे ना, तो थंड होईल आणि नंतर आपल्या काय करायचं, एअरटाईट डब्यामध्ये काय करायचं, व्यवस्थित भरून ठेवायचं. जेणेकरून महिना 2 महिने असं टिकेल, तर टिकणारच आहे. कारण आपण सर्व काही भाजून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर तर नाहीये. त्यासाठी हा चिवडा महिना 2 महिने काय 3-4 महिने म्हणलं तरी राहून जाईल. खरंच खूप छान असं रेसिपी झाली होती आणि तुम्ही पण ही नक्की ट्राय करा. खरंच आपलं कुठं समजा बाहेर वगैरे जायचं असेल किंवा घरच्या घरी कुणाला समजा आपली मुलं बाहेर शिकत असेल, तर त्यांच्यासाठी ही खूप म्हणजे छान आहे आणि सर्वात म्हणलं की पौष्टिकही आहे. कारण ह्याच्यामध्ये पोहे आणि पोहे आपल्यासाठी तर शरीरासाठी चांगले असतात. तर तुम्ही पण ही नक्की न्यू रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आपला चटकदार कुरकुरीत चिवडा म्हणजे पोहा चिवडा बनून तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. बाय.